आज कार्तिकी एकादशी। दरवर्षी कार्तिकी महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देव उठणी एकादशी साजरी केली जाते। हरिनामाच्या जयघोषात अवघी पंढरी नगरी दुमदुमली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा केली आहे। यंदा नांदेड जिल्ह्यातील वालेगावकर वारकरी दाम्पत्याला पूजेचा मान मिळालाय। तसंच यंदा प्रथमच जिल्हा परिषद शाळेतील एक विद्यार्थी आणि एका विद्यार्थिनीलाही महापूजेचा मान मिळालाय। कार्तिक यात्रेची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाली आहे आणि ज्या दाम्पत्याला जे नगर जिल्ह्यातील वालेगावकर कुटुंब आहेत त्यांना जे शासकीय महापूजेचा मान मिळाला ते माझ्याबरोबर आहेत। काय सांगाल तुम्ही, किती वर्ष झाले वारी करताय? 20 वर्ष सखत वारी चालू आहे साहेब आमची आणि एकादश बी 20 वर्ष झाला। आम्हाला सगळा आनंद झाला। आम्ही काल आलो, देव गोपाळपूर केलो, चंद्र कुंडलिकाला गेलो, आंघोळी केलो, सगळं गेलो, बाहेरीला लागले। पहिल्या शिरला 9:30ला मधात आलो मंदिरात आल्यावर साहेबांना आम्हाला धरल्याच्या नंतर म्हणजे माळकरी आहे का? मग हो माळकरी आहे साहेब म्हणलो। मग माळी बघले आमच्या, म्हणलो माळकरी आहे, आमचा जीव बी वाटला नाही म्हणलो। आणखी कारण बिडी नाही, तंबाखू नाही, कुछ नाही असं म्हणलो, काहीच झालं नाही, आणखीन जीव वाटला नाही म्हणलो। मग आम्हाला म्हणजे तुम्ही माळकरी बघले आमच्या माळी, हाव माळी आहात साहेब म्हणलो। मग आम्हाला म्हणजे तुम्ही बसा येतं, तुम्हाला मान द्यायचा आहे म्हणजे मुख्य एकनाथ साहेबासंग। म्हणजे ठीक आहे म्हणल्यावर आम्ही बसले। आमची मित्रमंडळ होती, आमच्या महिला होत्या, आमचे भाऊ आहेत, मोठे भाऊ नानगे भाऊ, त्याने दर्शन केले, आमची वाट पाहू लागली। त्याला म्हणलो ब येतं आम्हाला ठेवलं साहेबांना, शिंदे साहेबासंग आम्हाला मान देणार आहात, विठ्ठला संघ मान घ्यायचा आहे म्हणून ठेवलं म्हणून आनंद वाटला आम्हाला वाटलं नव्हतं, काहीच नव्हतं सर। मग आता काय पांडुरंगाची कृपा काय होते की आम्हालाच घेतलं त्याने, सगळे आमचे भाऊ आहात, सगळे आहात, सुनात, आता आम्हालाच धरलं त्याने। काय देवाने त्याला बुद्धी दिली की आम्हालाच नेलं धरून हाताला। 20 वर्ष झालं करत आमचे मालक, मी 5वी वारी बाई। काय वाटतं आज दर्शन झालं? आनंद वाटते। तुम्ही काय करता यांच्याबरोबर? शेतात काम करता। शेतात काम करत असताना विठ्ठलाचं दर्शन झालं, काय भावना आहे? हो ना, आनंद वाटते। कॅमेरामन निखिल करंदीकर से मी माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर। कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपुरामध्ये वारकऱ्यांचा हा मेळा भरलेला आहे। हे दृश्य आपण पाहतोय पंढरपुरातून। हरिनामाच्या गजरात पंढरी दुमदुमलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली, त्यावेळचे हे दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। तर नांदेड जिल्ह्यातील वालेगावकर दाम्पत्याला पूजेचा मान मिळाला। तर यंदा पहिल्यांदाच जिल्हा परिषदेतील एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी अशा दोघांनाही या पूजेचा मान मिळाला। पंढरपुरात कार्तिकी एकादशीचा मोठा उत्साह पाहायला मिळतो। शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा संपन्न झाली। आपण एकंदर बघितलं तर मी आता चंद्रभागेच्या पहिल्या तीरावर आहे। आपण पाहिलं तर आज चंद्रभागा ही अगदी दुमदुमून गेली आपल्याला पाहायला मिळते। चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर भाविक हे दर्शनाला लागतात। आपण बघितलं तर या पहिल्या तीरावर आता दिंड्या प्रदक्षिणा मारताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। नगर प्रदक्षिणा मारल्यानंतर जे दिंड्या ज्या पालख्या आहेत, दिंड्या आहेत, त्या पंढरपूरच्या चंद्रभागेच्या तीरावर आल्यानंतर या इथं विठूचा जयघोष होतो। आणि आपण एकंदरीत पाहिलं तर आज पंढरपूरमध्ये कार्तिक एकादशी निमित्त जवळपास 7 ते 8 लाख भाविक पंढरपूरमध्ये दाखल झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। नामदेव पायरी असेल, चंद्रभागा घाट असेल, मंदिर परिसर अगदी विठ्ठलाच्या नामघोषाने दुमदुमून गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। त्याच पद्धतीनं
प्रशासनाच्या वतीने प्रत्येक भाविकाला सुलभ दर्शन मिळावे यासाठी अशी चोख बंदोबस्त सुद्धा मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे। दर्शन रांगेमध्ये प्रत्येक भाविकाला चहा नाश्ता याची सुद्धा सोय मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे। पंढरपूरमध्ये नगरपालिकेच्या वतीने जो परिसर असेल तो स्वच्छ ठेवण्याचं काम आपल्याला करताना पाहायला मिळतं। एकंदरीत पाहिलं तर आज पंढरपूरमध्ये आषाढी कार्तिक यात्रेचा सोहळा संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतं आणि अगदी पंढरीची जी नगरी आहे ती कार्तिक एकादशी निमित्त जे पंढरपूर आहे त्या पंढरपूरमध्ये अवघा हरिनामाचा जयघोष सध्या आपल्याला पाहायला मिळतोय। आणि आज आषाढ कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये जवळपास 8 ते 8 लाख भाविक दाखल झाले आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन निखिल करंदीकर मी माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।